सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायचा आहे तो म्हणजे वृषभ शाह यांना मराठीची शाळा या सिनेमाच्या निमित्ताने करावी लागली का? काय एफर्ट्स घ्यावे लागले खास मराठीसाठी? कारण ट्रेलर पाहून तर आम्हाला असं वाटत नाहीये की अगदीच मराठीशी काही संबंध नाही, अतिशय उत्तम मराठी वाटतंय. सो यासाठी काय मेहनत घेतलीये ते आम्हाला जाणून घ्यायचं. तर मराठी म्हणजे वनपोत जे मूवी केलं मी त्यात मला शाळा सुरू करायला लागलेली, म्हणजे बालवाडीतून सुरू केलं मी मराठी शिकायला प्रॉपरली. असं आम्ही घरी मराठीच बोलतो, शाळा असतं तरी, पण प्रॉपर मराठी बोलणं ते प्रॉपर जिभेला वळण येणं मराठीचं ते नंतर हळूहळू शिकत गेलो आणि मग या मूवीमध्ये मी टोटल ट्रेन झालो मराठीसाठी. क्या बात आहे. सो आणि मुळात या स्टोरीसाठी तू कास्ट होतोय किंवा ही स्टोरी आपण करतोय, सो काही एक्सपिरियन्स तुझ्या अवतीभवतीचे तुला माहिती आहेत का असे की बाबा खरंच घटस्फोट झालेले किंवा लग्न जुळतायत फोडतायत असं काही त्याचा तुला फायदा झाला हे पात्र निभावताना? नाही, खरं बघितलं तर मी असं काय बघितलं नव्हतं एक्झाम्पल माझ्या आजूबाजूला, पण जर असं असेल तर हे पिक्चर बघून ते नक्की टाळलं जाईल, त्याच्यावर मी गॅरंटी घेतो. क्या बात आहे. आणि शीतल तुझ्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान एक्सपिरियन्स होता. आतापर्यंत मी जितकी कामं केली ती ग्रामीण भागातले चित्रपट असं सगळं केलं आहे. शहरातल्या मुलीचं कॅरेक्टर पहिल्यांदाच मी ह्या सिनेमात केलं आहे. छान वाटलं, वेगवेगळे चार शेड्समध्ये काम करायला मिळालं. चांगला अनुभव होता. कॉलेज आहे, ऑफिस आहे, संसार, लग्न, सगळ्या घटस्फोट पण आहे. आणि को आर्टिस्ट म्हणून इथे बरेच कलाकार या सिनेमात आहेत. या सगळ्यांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? प्रसाद ओक आहे किंवा आनंद इंगळे आहे, तर त्यांच्यासोबतचा अनुभव कसा होता? किंवा कमलेश साबळे सर? खूप छान अनुभव होता. सगळे सिनियर कलाकार असल्यामुळे त्यांच्याकडे शिकायला खूप मिळालं. असं तर काम मी भरपूर केलं, पण वेगवेगळ्या आर्टिस्ट बरोबर काम केलं की कळतं की अजून आपण यांच्याकडनं काय शिकू शकतो. सिनियर कलाकारकडनं ॲक्टिंग किती नॅचरल असली पाहिजे, ॲक्टिंग कशी करायला पाहिजे, अजून आपण स्वतःला किती इम्प्रूव्ह केलं पाहिजे, हे मी त्यांच्याकडनं शिकले. त्या वाद्या तुला या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर मी मिळते प्रसन्न सरांकडे. सर, एवढी मोठी फौज आहे, फ्रेश आहे, कलरफुल सिनेमा आहे, सो तुम्ही या सिनेमाचा भाग कसे झालात? सगळ्यात आधी तर तेही मला सांगा आणि हा अनुभव देखील. सर्वप्रथम आपण मंगलाष्टका रिटर्न्स या निमित्ताने सगळे इथे जमलेले आहोत. वीरकुमार शाह साहेब, योगेश भोसले साहेब आणि एक फ्रेश जोडी, त्यांचंही अभिनंदन, सगळ्यांना शुभेच्छा देतो. योगेशचा मला फोन आला होता की असं एक कॅरेक्टर आहे, एक राजकारणी आहे आणि पूर्ण स्टोरी आता काही आउट करत नाही किंवा मला इतकी माहिती नाही आहे, त्यातले काही काही प्रसंगांमध्ये आहे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे आमच्या हिरोचे वडिलांचं काम करतोय. तर एक राजकारणी आहे, शिस्तप्रिय आहे, कडक आहे आणि खरं म्हणजे कमलेश बरोबर मी खूप पूर्वी काम केलेलं आहे. हिंदी सिनेमांमध्ये आम्ही काम केलेलं असल्यामुळे आनंद निगळे असेल तर आम्ही फक्त शेवटच्या सीनमध्ये एकदाच भेटलो, बाकी त्याच्याबरोबरच सगळ्या माझे सीन झालेले आहेत. जे काही सीन झाले ते उत्तम झाले असं म्हणायला हरकत नाही आणि खूप छान काम केले. अनुभव चांगला होता. थँक्यू सो मच आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर मी समीर सर आपल्यालाही विचारेन, कारण आपण मला तुम्ही सांगायला खरं तर मनाई केली आहे, पण मला असं वाटतं या निमित्ताने मी सांगू का ही गोष्ट? खरं तर ही चांगली गोष्ट आहे. मंगलाष्टका रिटर्न्सच्या निमित्ताने एक वेगळी जोडी पण इकडे जमली या सिनेमाच्या सेटवर असं म्हणायला हरकत नाहीये आणि म्हणूनच ते पहिला मान देतात इकडे. तर आपण सुरुवात इथूनच करूयात. तर हीच ती जोडी आहे खरं तर जी ऑफसेट जमली असं पण म्हणूयात. सोनल पवार, तुझ्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता? इतके सगळे कलाकार या सिनेमात आहेत, सो त्यांच्यासोबत काम करणं कसं होतं तुझ्यासाठी? सर्वप्रथम इथे जमलेल्या संपूर्ण मीडियाला मी सॉरी म्हणते, कारण आम्हाला यायला खूप उशीर झाला, त्याबद्दल खरंच सॉरी. तुम्हाला खूप वेळ वाट पाहावी लागली, एक्स्ट्रीमली सॉरी. आणि जसं तू प्रश्न विचारलास, खूप मजा आली, कारण मला समीरने फोन केला की असं तेव्हा आम्ही ओळखत नव्हतो. मी असं तेच म्हणाले की सेटवर झालंय हे सगळं. मंगलाष्टका रिटर्न्स मला फोन केला की असं एक कॅरेक्टर आहे, तर तुम्ही येऊन भेटता का? सो अनायसे मी पुण्यात होती, सो तेव्हा समीर आणि योगेश सर तिथे होते. त्यांनी मला विचारलं की या आधीचा अनुभव काय. तर जस्ट मी एक मराठी सिरियल केली होती घाडग्यांस, ज्याच्यामध्ये मी ग्रे शेड कॅरेक्टर केलं होतं
आणि तेव्हा योगेश सरांचं असं म्हणलं की येस हेच मला हवंय, ग्रे शेड. सो तसं कास्टिंग झालं आणि नंतर मला कळलं की प्रसाद सर, प्रसन्न सर वगैरे अशी मोठी स्टारकास्ट आहे. मला खरं तर त्यांच्यासोबत काम करण्याची संधी नाही मिळाली, पण प्रसाद दादासोबत मी काम केलं, खूप शिकायला मिळालं, खूप. इव्हन आम्ही सुद्धा सेटवर खूप मजा केली, पण खूप चांगला अनुभव होता. माझी पहिली फिल्म आहे ही आणि ॲज अ विलन म्हणून सो खूप मजा आली. ते तुम्ही बघालच 23 मेला. नक्कीच. आणि पहिलीच फिल्म असल्यामुळे तुला खूप खूप शुभेच्छा. तुझा फिल्मचा हा प्रवास असा सुरू राहू दे. थँक्यू सो मच. आता समीर पॉलिसे यांच्याकडे वळते, त्यांच्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता? ॲक्च्युली मी मीडिया इंडस्ट्रीत ॲक्च्युली रिप्रेझेंट करतो आणि अभिनयाचं जे काही क्रेडिट करतो ते सरांना जाते. म्हणजे या फिल्मच्या प्रोसेसला आम्ही एकत्र बसत होतो, तर किरण म्हणून एक कॅरेक्टर सर म्हणे की हे तू करायला हवं असं मला वाटतं समीर. पण मी शेवटच्या मोमेंटपर्यंत तयार नव्हतो कॅरेक्टर करण्यासाठी, कारण अभिनय ॲक्च्युली आमचा फील्ड नाही. आम्हाला मार्केटिंग बॅकएंडमध्ये मीडिया कसं मॅनेज करायचं या गोष्टींचा छान एक्सपिरियन्स. अजूनही मला माहिती नाही, मी मॅनेज तिकडे छान करू शकतो, इथे नाही येऊ शकत ना. सो हे क्रेडिट योगेश सरांचं आहे आणि शहा सरांनी त्याला ॲग्री केलं की यस समीर करायला हवं हे कॅरेक्टर. सो छान खूप मजा केली आम्ही फिल्ममध्ये. जे कॉलेजचं तुम्ही सगळं कॅन्सल म्हणजे धमाल सक्षम आणि आमचा जो ट्रायो होता तिथे धुमाकूळ केला आम्ही 17 दिवसाच्या सेट. खूप मजा केली. नक्कीच आम्हाला आता आणि पाहायला सगळ्यांना मिळालं. खूप आवडेल तो कॉलेजचा जेवढा पॅच आहे. खूप मस्ती, म्हणजे सगळ्यांना त्यांचे कॉलेज दिवस आठवतील. छान ते झालंय.